परमात्म्यानं जर गोवर्धनाचे उपकार धरले तर तुमच्या आमच्यावरती सुद्धा उपकार आहे, या काळ्या आईचे उपकार आहे. तुमच्या आमच्यावरती खरे उपकार कोणाचे आहे? काळ्या आईचे आहे. म्हणून या काळ्या आईला म्हणजे या शेतीला कधी नाव ठेवू नये. शेतकऱ्याच्या मुलानं कधीच शेतीला नाव ठेवायचं नाही, कारण याच काळ्या आईनं आपले आजोबा पंजोबा परपंजोबा परपंजोबा सर्वांना जन्माला घातलं आणि पुन्हा आपल्यामध्ये आणि विलीन करून घेतलं. अशी ही काळी आई आहे. ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडती मनाची नाती, जोडती मनाची नाती, आमची माती आमची मानस, आमची माती आमची मानस, आमची माती आमची मानस, आमची माती आमची मानस. काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडती मनाची नाट, जोडती मनाची नाट, आमची माती आमची मानस, आमची माती आमची मानस, आमची माती आमची मानस. काळ्या आईचे जसे आपल्यावरती उपकार आहे तसे या गोवर्धनाचे गोपाळावरती गवळ्यावरती उपकार आहे. म्हणून भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी गोवर्धनाची पूजा केली. ती गोवर्धनाची पूजा आपण आपल्या मनामध्ये मानस पूजेनं या ठिकाणी करणार आहोत भगवान परमात्म्यानं. आणि गोवर्धनाला नैवेद्य दिलेला आहे. सर्व गोपाळ नवीन वस्त्र परिधान करून गोवर्धनाच्या पायथ्याला उभे आहे. भगवान गोवर्धनानं आणि त्या ठिकाणी आणि रूप धारण केलं आणि हात जोडून पुढे येऊन भगवान परमात्म्याच्या हस्ते तो गोवर्धनानं नैवेद्य ग्रहण केलेला आहे. तो प्रसाद आपल्याला मिळणार आहे गोवर्धनाचा. अशा अनेक लीला भगवान परमात्मा करतात. आणि मग आता ही सोंग सारिली या रूपे अनंते पुढे ही बहुत करण्या. इकडे कंस मामा घाबरलेला कंस, अतिशय घाबरलेला कंस आहे. वेगवेगळ्या राक्षसांना पाठवलं, सर्वांचा उद्धार केला भगवान परमात्म्यानं. पण एक जणाने सल्ला दिला की कृष्णाला जर तुम्ही मथुरेमध्ये आणलं, कृष्णाला जर मथुरेमध्ये आणलं तर त्या ठिकाणी त्याची शक्ती कमी होईल. म्हणून अक्रूरजीला पाठवलं भगवंताला आणण्यासाठी. आणि त्या अक्रूराचा रथ नंदबाबाच्या महालाच्या समोर उभा आहे. नंदबाबाच्या समोर महालाच्या समोर अक्रूराचा रथ आहे. आणि मग त्या ठिकाणी गवळणी चर्चा करतात. का ग कोण आलंय नंदबाबाच्या महालाच्या समोर? अग कृष्णाला आणि बलराम दादाला नेण्यासाठी रथ आलाय मथुरेवरून. आपला कन्हैया, आपला कृष्ण कन्हैया जाणार म्हटल्यानंतर सगळ्या गवळणींनी त्या ठिकाणी कामधंदा सोडून दिला आणि त्या रथाच्या समोर येऊन बसल्या. बोले नंदाची पटराणी सद्गदित होनी, मथुरेशी चक्रपाणी जातो गे सोडोनी. विवळ झाले मना हे वचन ऐकुनी, या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. नंदाच्या महालाच्या समोर रथ उभा आहे.
आणि सर्व गवळणी त्या ठिकाणी चर्चा करतात. कोणी म्हणतं त्या अक्रूराला, अरे तुझं नाव अक्रूर आहे पण तुझी करणी क्रूर आहे. अक्रूरा चांडला तुझ कोणी धाडिले का घात करू आलासी वदिती सकळ अक्रूरा तुझ्या नामे पैशीच करणी या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी रथी चढले वनमाळी आकांत गोकुळी भूमी पडिल्या व्रजबाळा कोणत्या सांभाळी नयनीच्या उदकाने ही भिजली धरणी या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी एका जनार्दनी रथ गेला निघोनी या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी मिळाल्या गवळणी. भगवान परमात्मा आपल्याला सोडून गेला म्हटल्यानंतर खूप वाईट दशा त्या गवळणींची झाली. स्वतःचा विसरली कामधंदा विसरली कामधंदा विसरली कामधंदा विसरली कामधंदा विसरली कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा विसरली कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा कुणी जावा त्या कोणी नंदा कुणी जावा त्या कोणी नंदा श्रुती वेधली परमानंदा 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 विसरली कामधंदा विसरली कामधंदा विसरली कामधंदा विसरली कामधंदा कामधंदा तर विसरल्या पण ते भान विसरल्या महाराज तिथंच बसून राहिल्या. कृष्ण कन्हैया निघून गेले. मथुरेमध्ये गेल्यानंतर कंस मामा स्वागतासाठी तयार होते. वेगवेगळे मल्ल त्या ठिकाणी उभे केलेले होते. पिसाळलेला हत्ती अंगावरती सोडला. भगवान परमात्म्यानं त्याचा उद्धार केला. चानुर्यासारखे मर्द त्या ठिकाणी मल्ल उपस्थित होते. त्यांचा सुद्धा भगवान परमात्मा आणि बलराम दादानं उद्धार केला. भय निर्माण झालं तर भगवान परमात्म्याच्या नावानं. ज्या कंस मामाला आठवा जो सारखा आठवत होता